गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. नमस्कार श्रोते हो. आज आपण गुरुचरित्रातील अध्याय 16 याचे आज आपण वाचन करणार आहोत, आपण श्रवण करणार आहात. या 16व्या अध्यायामध्ये श्री सद्गुरू शुशन महिमा वर्णन केलेला आहे. म्हणजे सद्गुरूच्या सेवेबद्दल, सद्गुरूची सेवा केल्यानंतर किंवा गुरुची सेवा कशी करावी या संदर्भातला आजची ही कथा आपण ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, आपण संपूर्ण हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. कारण 16वा अध्याय हा पूर्ण जर आपण ऐकला तर सद्गुरूच्या कृपेनुसार या ग्रंथात वर्णन केलेल्या ओव्यानुसार आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःसाठी हा अध्याय जर आपण श्रवण केला, मनन केला, चिंतन केला तर आपल्याला प्रभू दत्तात्रयाच्या कृपेने, श्री सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरामध्ये भरभराट होईल. आपल्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि सद्गुरू आपल्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहतील. म्हणून हा अध्याय संपूर्ण ऐकवायचा आहे. एकदा सुरू केल्यानंतर तो अध्याय संपेपर्यंत आपण त्याला बंद करायचा नाही आहे. तर श्रोते हो, ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जवळचे आप्त इष्ट मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे किंवा जे प्रवासामध्ये आहे, जे बाहेरगावी राहतात व्यवसायाच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने, त्यांना सद्गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर आम्ही पहिल्या अध्यायापासून ते 52व्या अध्यायापर्यंत संपूर्ण अध्याय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांसाठी या ठिकाणी देणार आहोत. त्यातलाच हा आजचा अध्याय 16वा आपण सुरू करूया. गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. सद्गुरु अभ्यो नमः. विनिवी शिष्य नामांकित सिद्धाची असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत. श्री सद्गुरुचरित्र विस्तारुणी शिष्य समस्त गेले यात्रेसी. राहिले कोण सद्गुरुपासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा दातारा. ऐकोनी शिष्याची वाणी संतोष झाले सिद्धमुनी. धन्य धन्य शिष्या शिरोमणी सद्गुरुभक्ता नामधारका. अविद्य माया सुषिप्त निजले होते माझे चित्त. तुझ्या करता झाले चैत ज्ञान ज्योत उदे मज. तुची माझा प्राण सखा ऐक शिष्या नामधारका. तुझ्या करता जोडलो सुखा श्री सद्गुरुचरित्र आठवले. अज्ञानामिती उष्मांत पिडिले आलो कष्टात. सुधामृत सागरात त्वा माता लोटिले. त्वा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी. पुत्र पौत्रादी नांदसी दैन्य नाही तुझे घरी. सद्गुरु कृपेचा तो बालक तुझ मानती सकळ लोक. संदेह न करी घे भाक अष्टैश्वर्य नांदसी. श्री सद्गुरु चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुण. सद्गुरु पाहिले गोप्य होणी श्री वैजीनाथासी. समशिष्या तीर्थासी निरुपले ते परियसी. होतो आपण सद्गुरुपासी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर 12 संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य सद्गुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी स्नान बर्वे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. सद्गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे. माता ठेवणी चरणावरी स्तोत्र करी परोपरी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. तप करतो बहुत दिवस स्थिर नव्हे गा मानस. याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग अपनाते. ज्ञानाविने तापसा व्रता होती सायासा. तुम्हा देखता मानसा हर्ष झाला आजी मज. श्री सद्गुरूची सेवा बहुत दिवस
केली नाही सायासे, याची कारणे मानास स्थिर नवे स्वामिया. तू तारक विश्वासी सद्गुरु तूच होसी, उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय तुरसी. ऐकोनी मुनीचे वचन सद्गुरु पुसते हसून, जहालासी तू केवी मुनी सद्गुरु विने सांग मज. ऐसे म्हणता सद्गुरुमूर्ती मुनीच्या डोळ्यात अश्रुपाती, दुःख दाटले अपारमिती. ऐक स्वामी सद्गुरुराया, श्री सद्गुरु होता आपणासी एक. अति निष्ठुर त्याचे वाक्य, माते गांजले अनेक. अकृत्य सेवा सांगे मज, न सांगे वेदशास्त्र आपण. तर्कभाष्य दी व्याकरण, म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी. मनोनी सांगे अनिक, काही स्थिर आपले मन नाही करी. त्याचे बोलवाई अनेक गोप करी मज. येणे परी बहुत दिवशी, होतो तया सद्गुरु पाशी. बोले माते निष्ठुरसी, कोपोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन, श्री सद्गुरु मूर्ती हास्यवदन. म्हणती ऐक ब्राह्मणा आत्मघातकी तूच होसी. एखादा मूर्खा पुरे घरी, मळ विसर्जी देव्हारी. आपले अदृष्ट ऐसे परी, म्हणून सांगे सकळिका. तैसे तुझे अंतकरण, आपले नासिक छेदून. पुढल्या ते अपशकुन, करुणी राहतसी तू एक. न विचारसी आपले गुण, तू ते कैसे होय ज्ञान. सद्गुरुद्रोही तूच जाण, अल्पबुद्धी परियसा. आपुले सद्गुरूचे गुणदोष, सदा उच्चार करतिशी हर्ष. ज्ञान कैसे होय मानस, स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानू, का हिंडावे राणो राणू. सद्गुरु असता कामधेनू, वाचोनी आली सम्हाजवळी. श्री सद्गुरु द्रोही कवन नर, त्यासी नाही इह पर ज्ञान. कैसे होय पुरे तया दिवा अंधकासी. जो जाणे सद्गुरुची सोय, त्यासी सर्व ज्ञान होय. वेदशास्त्र सर्व होय, श्री सद्गुरु संतुष्ट होताची. संतुष्टा विनिता सद्गुरुसी, अपष्टिसी आपले वासी. क्षणदा लागता परियेसी, वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोनी सद्गुरुचे वचन, माथा सद्गुरुचरणी ठेवून. विनवतसे कर जोडून, करुणा वचने करुणिया. जय जया जगद्गुरु, निर्गुण तू निराकारू. ज्ञान सागर अपरंपारू, उद्धारावे आपणाते. अज्ञान माया वेष्टोण, ज्ञाने सद्गुरु कैसा कवण. सांगा स्वामी प्रकाशुन, ज्ञान होय आपणासी. कैसा सद्गुरु ओळखावा, कोणे परी आहे सेवा. प्रकाश करुणी सांगावा, विश्ववंद्य सद्गुरुमूर्ती. जेने माझे मन स्थिरू, हो नि ओळखे सोय गुरु. ते करणे उपकारू, मनती चरणी लागली आई. करुला वचन ऐकोणी, श्री सद्गुरुनाथ संतोषणी. सांगता ते विस्तारोणी, सद्गुरु सेवे विधान. श्री सद्गुरु म्हणती ऐक मुनी. श्री सद्गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी, तोची जाण परमजग श्री गुरु. श्री गुरु वीराचे हर जाण, स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण, सेवा करावी भक्तीने. यथार्थी कथा एक, सांगो आम्ही तत्पर ऐक. अपाद पूर्वी असे निक, श्री सद्गुरु सेवा भक्ती भावे. द्वापारा परती परियेसी, विप्र एक धाम्य ऋषी. तिघे शिष्य होते त्यासी, वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचळ, दुसरा बैध केवळ. तिसरा उपमान्यू बाळ, सेवा करती विद्ये लागी. पूर्वी सद्गुरुची ऐसी रीती, शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण तयाचे पाती, निर्वाणवरी शिष्याचे. पाहुनिया अंतकरण
असे भक्ती निर्वाण कृपा करती तक्षण मनकामना पुरवतसी ऐसे धौम्य मुनी भलाय तया अरुणी पंचाळ एके दिवसी निरोप दिला ऐक दुजा ऐक चित्ते शिष्याशी म्हणे धौम्य मुनी आजी त्वा जाऊनी राणी वृत्तीसी अनावे ताटक पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली ते पेरली असे साळी ते नेवणी उदक खाली शीघ्र म्हणे शिष्याशी ऐसा सद्गुरूचा निरोप होता गेला शिष्य धावत तटक असे पाहत कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत वृत्तभूमी उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री सद्गुरू उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे अनुया शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जातसे धडधड जाती पाषाण वाहुनिया प्रयत्ने करी नाना परी काही केलिया नचडे वरी म्हणे देवा श्रीहरी काय करू म्हणतसे मनी विचार करी सद्गुरूचे सेती न चढेवरी प्राण त्याजीन निर्धारी श्री सद्गुरूचे वृत्ती निमित्त निस्से करुणी मानसी मणी द्याही सद्गुरुसी म्हणे आता उपायासी योजनी यत्न करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारले तयावेळी दोन्ही हात धरी दरडी पाय टेकी दुसरे कडी झाला आपण उदकाळ मणी सद्गुरुशी ध्यासतसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मग करिता क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे दिका अर्धे पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य जैसे तयामध्ये शिष्य संतोषे बुडाला असे अवधारा ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी सद्गुरूची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परेसा तयाचा सद्गुरु धम्य मुनी विचार करी आपुले म्हणी दिवस गेला अस्तमानी अद्याप शिष्य नये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत झाले असे उदक भोवत न देखे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्रव्याळे उदकानिमित्त कष्ट केले कोटी असे म्हणित असे ऐसे म्हणे विचारित उंच सोरे पाचारित अरे शिष्यास क्या म्हणत प्रेमभावे बोलवी येणे परी करुणावचनी पाचारसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्याकाणी तेथेची मग निघाला ए ओनिया सद्गुरुशी नमन केले भावेशी धौम्य मुनी महर्षीशी अलंगणी आश्वासले वर धिजला तयवेळी ऐक शिष्यास्तोम मळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्र व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे सद्गुरुचरणी भक्तिभावे करुणियाई कृपानिधी धौम्यवणी आपुले आश्रमाने होणी निरोप दिला संतोषिणी विवाहादाती आता कर्मणे निरोप येऊनिया शिष्य राणा गेला पुलिया स्थाना अनिक दोघे शिष्य जाणा होते तया सद्गुरुजवळी दुसरा शिष्य भेद जाण सद्गुरुची करी शुश्रूषा त्याचे पावया अंतकरण धौम्य सद्गुरु बोलसे म्हणे शिष्यासी सांगेन तुझसी त्वा जाऊनी अहरणसी वृत्ती आमुची रक्षिजे रक्षोनिया वृत्तीसी अनावे धान्य घरासी ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता उसारी आला फुले सद्गुरुपाशी सांगता झाला सद्गुरुशी म्हणे व्रही भरले रासी आत्ता नावे घरासी काय निरूपण तुझे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतराणी आता धन्य नावे आता धान्य अनावे म्हणून देती एक गाडा
तया जुंपुनिया रेडा सद्गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसी एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आलिया तया वृत्त जवळी दोन्ही खंडी साडीसी भरी शिष्या गाडीयासी एकीकडे रेडियासी जुंपुणी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तयासी मग आपुले कंटासी बांधिता झाला जो देखा ससन्ने तया सरसी चालत आला मार्गासी ऋतला रेडा चिकलेसी आपुले गळा उडीतसे चिकली ऋतला रेडा म्हणून चिंता करी भोवतमणी आपण ओढे सत्राणी गळा फास पडे दैसा सोडोनिया रेडियासी काढले शिष्ये गाडियासी ओढिता आपला गळा फासी पडून प्राण त्याजूप आहे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुणी नैनी कृपा अधिक उपजली सोडोनिया शिष्या ते अलंगणू करुणा भाते वर दिदला अभिमते प्रसन्न होणी वेदशास्त्री वर होता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरुप घेऊन या घरासी गेला शिष्य परेसा तिसरा शिष्य उपमान्यू सेवेविषयी महानिपुणू सद्गुरूची सेवा सृष्णू भोकरी परेसा त्यासी होवा बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्याचे विचार करी सद्गुरू या ते करावा उपाय त्यासी म्हणे धुम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे घेऊन राणी रक्षण करे तृणाचारे ऐसे म्हणता श्री सद्गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेहुन या राणी चारित भो आस शुधा लागता आपणासी शीघ्र आणली घरासी कोपे सद्गुरु तयासी म्हणे शीघ्रे तो शिकारे सूर्य जाय आसमानी तववरी राखे गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तित त्वा म्हणतसे अंगीकारुनिया शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा शुश्रांकत होणी जाणा चिंततसे सद्गुरुशी चारता गुरे नदीतीरी आपण तेथे स्नान करी तया जवळे घरे चारी असती विप्राश्रम येथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्णा भोजन करी सावधाना गोधन रक्षे येणे परी प्रति दिवसी रक्षोणी आणले गुरेनिसी वर्तिता एरे दिवसी पुसता झाला धुम्यमणी सद्गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणे परिवतसे ऐकोनी सद्गुरूचे वचन सांगे शिष्य उपमान भिक्षा करीतो प्रतिदिनी विप्राघरी तेथे देख भोजन करुणी प्रति दिवस गुरे घेऊनी येतो निशी सद्गुरु म्हणती तयासी आम्ही सांडून केवी मुक्ती भिक्षा मागुनी घरासी आणूनी द्यावी प्रति दिवशी मागुती जावे गुरापासी घेऊन यावे निशाकाळी सद्गुरु निरुपये एरे दिवसी गुरे नेहुन या राहणासी भिक्षा मागे नित्यदेसी नेहुन दिली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवतसे नित्य भिक्षा वेळा धोणी पहिली भिक्षा देवोनी सदनी दुसरी आपण भिक्षुनी काळायसा कंडतसे येणे परी किंचित काळ वर्तिता झाला महास्थूळ एके दिवशी सद्गुरु कृपाळ पुस्तशे त्या शिष्याचे शिष्या सांगे वृत्तांत जाणे आपली श्रुता शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोणी म्हणतसे एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे केपेसी करतो भोजन आपण ऐसे म्हणता धोप्यमणी तया शिष्यावरी कोपुणी म्हणे भिक्षा दोन्ही वेळी आणून घरी देपा श्री सद्गुरू निरुपजेने परी दोन्ही भिक्षा आणून या घरी देता झाला प्रतिकारी मनी क्लेश न करी गुरे सहित रानात असे शिष्य शुद्धाक्रांत गोवत्स होते स्तनपित देखिता झाला तयासी स्तनपिता वासुराशी उज्जिष्टे गळ धरीसी वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे शुष्कांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छित क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी
घेऊणी आपले उदरभरी दोन्ही वेळ भिक्षागिरी देतसे भक्तिभावाने अधिक पुष्ट झाला त्याने. म्हणे सद्गुरु अवलोकन पाहोया आजचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयाशी कवने परे पुष्ट होसी सांगे आपुले व्रतासी उज्जिष्ट क्षीरपान करीत असो. ऐकोणी मने शिष्याशी मतिहीन होय उष्टिशेसी दोष असे भोवसी भिक्षू नको आचिर्जने. भिक्षू नको श्री सद्गुरु नित्य नाही तया आहारो दुसरे दिवशी म्हणे येरू काय कुर्मंतसे येणे परी गुरे सहित जाता होता रानात गळत होते क्षीरभोवत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उज्जिष्ट नवे निर्धार पान करो धरणीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडती कुसरी तयामध्ये क्षीर भरी देता होता धनोरी तो भरले अक्षयात तेने केले नेत्र दोन्ही हिंडतसे रावणवणी गुरे न दिसता नैनी म्हणून चिंता करसे काष्ट नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोधन गुरे पाहो जाता राणा पडला एका आडात पडोन या आडात चिंता करीत अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल सद्गुरूचा आला मग पडला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी औधत्यमणी गम्यमुनी अजून शिष्य नयताची का म्हणून आला राणासी देखे तो गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेसी दीर्घ स्वरे पाचारिती पाचारिता धौम्यमुनी धुनी पडला शिष्या काणी प्रत्युत्तर देताक्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्वोषिणी देवास्ते म्हणते निरपदितला त्यावेळी निरपदिता त्या क्षणी अश्विन देवता ध्यायमणी दृष्टी आली हो दोन्ही नयनी आला सद्गुरु सन्मुखेसी एवणी सद्गुरुशी नमन केले भक्तीसी स्तुती केली भोसी शिष्योत्तम त्यावेळी संतोषिन्या धौम्यमुनी तया शिष्या आलिंगुणी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊन या शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादी तात्क्षणेसी आली तया शिष्याते सद्गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुल्या घरासी विवाहवादी करुणे सुखासी नांदत ऐसे म्हणसे होईल तुझी बहुत कीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तम नामक ख्याती शिष्य तुझा परियसाय उदत्त नामक शिष्य तुझा असा परियसा तोची तुझ्या दक्षिणेसी अनिल कुंडले परियसी जिंकोनिया शेषाशी कीर्तिवंत होईल जन्मोंजय रायासी तोच करील उपदेसी मारविल समस्त सर्पासी याग करुणीय परियसा तोची उत्तंक हो जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मंजयाते प्रेरुण समस्त सर्प मारवले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणला इंद्रासहित सद्गुरु कृपेने सामर्थ्य ऐसे आहे परियसा जो नर असेल सद्गुरु पुषक जो नर असेल सद्गुरु दूषक त्याची कैसा परलोक अंती होय भूमिपाक सद्गुरु द्रोह पातक्यासी संतुष्ट करिता सद्गुरुशी काय न साधे तयासी वेदशास्त्र तयासी लाधेना क्षण एकदा ऐसे तू जाणोण मानसी व्रता हिंडसी अविद्य जावे आपले सद्गुरुपासी तेची तुझ तारील सत्य त्याचे मन तुष्टविता तुझ मंत्र सध्या त्वत्युता मन करुणे सुनिश्चिता त्वरित जाई मनसे ऐक सद्गुरु निरपदेता विप्र झाला अति ज्ञाता चरणावरी ठेवणी माता विनमत से तयावेळी जय जया जय जया श्री गुरुमूर्ती तूच साधन परमार्थी माते निरुपले प्रति तत्वबोध कृपेने श्री सद्गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले माझे बहुत सद्गुरुचे दुखवले चित्त आता केवी संतुष्टावे स्वर्णादी लोह सकळ भिन्न होता सांधवेळ भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा एक होय अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मनपतिता काय उपयोग जीवनी ऐसे शरीर माझे दोही काय उपयोग वाचून पाही जीवितवाची वासना नाही प्राण त्याजीन सद्गुरुप्रती ऐसे परी सद्गुरुसी विनवतो ब्राह्मण हरसी न मुनी दिगे वैराग्यसी निश्चय केला प्राणताजू
अनुप्रत झाला तो ब्राह्मण, निर्मळ झाले अंतकरण, अग्नी लागता तेने तृण भस्म होय तक्षणी, जैसा कापुरा रासी वंद्य लागता प्रियसी, जळोनी काय त्वचेसी तैसे तयासी झाले, या कारणे पापासी अनुतृप्त होता मानसी, लाक्षण होय तत्वेसी शतजन्माचे पाप जाय, निर्वाण रूपे दुजवर निघाला त्याजू कलेवर, ओळखून या जगद्गुरु पाचार्य त्यावेळी, बोलवणी ब्राह्मणासी निरपे देती कृपेसी, न करी चिंता तो मानसी, गेले तुझे दूषित दोष, वैराग्य उपजले तुझ्या मणी, दुष्कांते गेली जळोनी, एकचित्त करुणी मणी, स्मरणे आपुले सद्गुरुचरण, ते वेळी सद्गुरुशी नमन केले चरणासी, सद्गुरु तूच होसी त्रिमूर्तीचा अवतार, तुझी कृपा होय जरी पापे केची या आशिरी, उदय होता भास्करी अंधकार राहे केवी, ऐसे परी सद्गुरुशी स्तुती करीतो भक्तीसी, रोमांचळ उठती हर्षी सदादित कंठ झाला, निर्मळ मनसी त्या वेळा माते ठेवी चरणकमळी, विनवतसे करुणाबाळी मने तारी तारी सद्गुरुमूर्ती, निर्वाण देखोनी अंतकरण प्रसन्न झाला सद्गुरु आपण, मस्तकी ठेवती कर दक्षिण तया ब्राह्मणासी प्रियसा, परिस लागता लोहासी सोर्ण होय बावन कसी, तैसे तया दुजवरासी ज्ञान झाले प्रियसा, वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी, प्रसन्न झाला चंद्रमोळी काय सांगवे देव दुजाचे, आनंद झाला ब्राह्मणासी सद्गुरु निरुपती तयासी, अमुचे वाक्य तू प्रियसी, जाय त्वरित आपले सद्गुरुपासी, जाओनिया सद्गुरुपाशी नमन करी भावेसी, संतोष होईल भरवसी तोची आपण सत्यमान, ऐसे परी सद्गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती, निरोप घेऊनिया त्वरिती, गेला पुल्या सद्गुरुपासी, निरोप घेऊनी ब्राह्मणासी, सद्गुरु निघाले परियसी, भिल्लवाडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सनिध, कृष्ण पश्चिम तटकेसी औदुंबर वृक्ष परियेसी, सद्गुरु राहिले गुप्तेसी, एकचित्त परियसा सिद्ध म्हणे नामधारकासी, राहिले सद्गुरु भिल्लवाडीसी, महिमा झाली भोवसी प्रख्यात तुझ सांगेन, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे सद्गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती, इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो नरसिंह सरस्वती पख्याने सिद्धनामधारक संवादे श्री सद्गुरु शुषा महात्म्य वर्णन नाम षडशाध्याय गौढा, श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री सद्गुरु श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त 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 दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. श्रोते हो, प्रभू दत्तात्रेयाच्या चरणी या गुरुचरित्रातील 16व्या अध्यायाचे वाचन मी या ठिकाणी अर्पण करतो. आपण श्रवण केले त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. प्रभू दत्तात्रेयाच्या कृपेने या अध्यायामध्ये ऐकल्याप्रमाणे आपण गुरुची सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे, गुरुची सेवा केल्याचे काय फळ मिळते हे आपण ऐकले आहे. हा अध्याय आपण आपल्या आप्त इष्ट ओळखीच्या सर्व लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा आणि आपणही दत्तभक्तीमध्ये लीन व्हा. आपण सर्वजण म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. झालेली सेवा मी दत्तचरणी अर्पण करतो आणि माझी रजा घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.